नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहे वाशी सेक्टर 7 येथील श्री जागृतेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी. चला मग पुढे बघूया आपण इथला सभोवतालचा परिसर आणि श्री जागृतेश्वराचं मंदिर. आपण पाहू शकता, हे समोर आहे ते मंदिराचं प्रवेशद्वार आणि आहे या मंदिराच्या सभोवतालचा परिसर. हे आहे तलाव. या तलावामध्ये गणेशोत्सवामध्ये गणपती विसर्जन केले जाते. वाशीच्या सगळ्या सेक्टरमधील गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी आणल्या जातात. हे समोर पाहू शकता, या ठिकाणी गणेश मूर्ती ठेवून या ठिकाणावरून गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आहे सभोवतालचा परिसर. चला आपण आता श्री जागृतेश्वर शिव मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आता आपण प्रवेश करूया. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आपल्याला समोर दिसत असेल श्री जागृतेश्वर शिव मंदिर. हे मंदिराचं आवार आहे. आपण समोर पाहू शकताय श्री जागृतेश्वर मंदिर. या इथून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. नंदी किती छान, नंदीची मूर्ती आहे छानपैकी. भव्य असा सभामंडप आहे. हे मंदिराचं द्वार आहे. या मंदिराच्या ठिकाणची गणेश मूर्ती.
आपण या ठिकाणी समोर पाहू शकता आहात ती राधाकृष्णाची मूर्ती। यानंतर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाची मूर्ती, विठ्ठल रखुमाईची मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकत असाल। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल की श्रीराम दरबार, या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि हनुमानाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळते। हा संपूर्ण मंदिराचा गाभारा आहे। या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी आहे श्री महादेवाची पिंड आणि बाजूला पाहत असाल त्रिशूलाला डमरू लटकवलेला आहे। या ठिकाणी आहे ते श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत। एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय। या ठिकाणी मंदिराच्या बाहेरच्या साईडला तुळशी वृंदावन आपण पाहू शकताय। या मंदिराला लागूनच या ठिकाणी एक छोटं मंदिर आहे। शीतला देवीचं मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मंदिराला लागूनच मर्याई देवी आणि शीतला देवीचं मंदिर आहे आणि त्या गाभाऱ्यातील या मूर्ती आहेत। मित्रांनो, आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि शेअर करा।